तजातं नमामि। सियावर रामचंद्र की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागच्या दोन आपली ही श्रीरामचरित मानस प्रवचन मालिका सुरू आहे. पहिल्या दोन आपल्या प्रस्तावना दाखल जी प्रवचनं झाली त्यात पहिल्यांदा रामचरित मानस लिहिणाऱ्या लेखक म्हणजे तुळशीदासांचं आपण चरित्र पाहिलं. त्यानंतर ग्रंथ म्हणजे काय की जो ग्रंथी जड आणि चेतन जीव आणि शिवाची ग्रंथी सोडवतो त्याला ग्रंथ असं म्हणतात. त्यानंतर ग्रंथाचं आपण अनुबंध चतुष्टयही पाहिलं की जे ग्रंथाचा विषय काय तर त्रिविध रामरूप आहे. संबंध काय तर प्रत्येक जीवामध्ये जे अंतर्यामी रामतत्व आहे आणि ज्या अर्थी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे त्या अर्थी त्या ध्येयाप्रत जाणं हा आपला संबंध आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आपल्याला रामदर्शनापर्यंत रामप्राप्तीपर्यंत नेणारा असा आहे. आणि म्हणून हा आपला संबंध आहे असा. त्यानंतर प्रयोजन काय तर तुळशीदास म्हणतात की स्वांत सुखाय, मी माझं अंतःकरणातल्या रामाला सुखी समाधानी आनंदी करण्यासाठी हा ग्रंथ लिहितोय. परंतु त्यांचं मात्र प्रयोजन हे बहुजन स्वांत सुखाय असं झालेलं आहे. त्यानंतर याचं फल काय तर ज्याला जे हवं ते हा ग्रंथ देतो. सकाम उपासना करणाऱ्याला लौकिक ऐश्वर्य ज्याला कोणाला पाहिजे त्याप्रमाणे देतो. कोणाला भक्ती पाहिजे तर भक्ती, ज्ञान हवं तर ज्ञान, वैराग्य हवं तर मोक्ष, एवढं वैराग्य आणि मोक्ष हवा त्याला मोक्षही देतो. हे आपण सगळं प्रस्तावनेमध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आता आपण मंगलाचरणाला प्रारंभ करणार आहोत. मंगलाचरणाचे बालकांडामध्ये 7 संस्कृत श्लोक आहेत. त्यातला पहिला आहे वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. तर वर्णानाम व या अक्षरांनी या मंगलाचरणाची सुरुवात झालेली आहे. आणि नुसतंच व हे नव्हे तर वंदे वाणी विनायको म्हणजे व वा आणि वी. तर व हे तुळशीदास जसं आपण काल पहिल्या प्रस्तावनेत जवळजवळ 60 वैशिष्ट्य पाहिले. त्यात जसं म्हटलं ना की जसं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम तसं तुलसी स्पर्शितम विश्वम सर्वम. कारण श्रेष्ठ सनातनांकडे त्यांचं जे 15 वर्ष सगळं अध्ययन झालंय त्यामध्ये सगळ्या वेद, वेदांग, उपांग, पुराण, धर्मग्रंथ, नीतिग्रंथ, पातंजल योगसूत्र, योग वासिष्ठ असे म्हणजे या ग्रंथांची यादी सांगायला लागली तर संपणार नाही. इतक्या सगळ्यांचं अध्ययन झालेलं आहे. आणि आपण पाहिलं की लहानपणी ते एक पाठीच होते. त्यामुळं सगळं त्यांचं आणि मुख्यत्वानं अद्वैत वेदांताचे अध्वर्यू ते होते. त्यामुळे मंत्रशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. आणि म्हणून व या अमृत बीजाने या ग्रंथाची सुरुवात होते. त्याचबरोबर आमचे सद्गुरू म्हणतात की व हा मंगलकारक गण आहे. आणि अनुष्टुप हा छंद आहे. अनुष्टुप याचा अर्थ त्याच्या मागून येणार आहे किंवा शारदा असाही याचा अर्थ आहे. त्यामुळं सुरुवातीला या आपण अगदी सरलार्थ आधी प्रथम बघूया की वर्णानाम म्हणजे वर्ण, त्याचे अर्थसंघानाम म्हणजे त्याचे अर्थ, रसानाम त्यातून निर्माण होणारा रस, छंदसामपि आणि काव्य, पद्य किंवा छंद हे या सर्वांना तुळशीदास अत्यंत कृतज्ञतेनं वंदन करतात. कारण या ग्रंथात जे काही होणार आहे ते सगळं मंगलानामचं. जसं आपण पाहिलं ना वैशिष्ट्यामध्ये की जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर आणि मंगल ते सगळं या ग्रंथात आहे.
आणि मंगलाचा करतार, मंगल करणारा असा वाणी आणि विनायक या दोघांना मी वंदन करतो, असा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु गूढार्थ जर आपण पाहिला तर वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्णमाला, की ज्या शब्दांनी हे सगळा ग्रंथ लिहिला जाणार आहे त्यालाही ते वंदन करतात. म्हणजे किती कमालीची, जशी माऊलींची भूमिका आहे अत्यंत विनयाची, तशीच यांची पण अत्यंतिक विनयाची, विनम्रतेची अशी भूमिका आहे. आणि त्याच्यातून वर्ण म्हणजे रंग, जसा आकाशाचा रंग निळा आहे तसाच मेघश्याम आपण रामाना म्हणतो ना, त्यामुळं तो वर्ण हाही अपेक्षित आहे. आणि वर्णमाला अपासून ज्ञपर्यंतची अक्षरं हे तर आहेच आहे. अशा प्रकारानं जे जे वर्ण म्हणून आहे त्या सर्वांना तुळशीदास वंदन करतायत. आणि अर्थसंघाना शब्द आपण उच्चारला की त्याच्याबरोबर काहीतरी त्याचा अर्थही असतो, त्यामुळे त्या अर्थसमूहालाही वंदन करतायत. आणि दुसरं अर्थसंघानाम म्हणजे पंचमहाभूत, त्यांचे विषय आणि त्यांच्या तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे आपल्या सगळ्या विकारांचं देवाणघेवाण आपल्या या सगळ्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियातून चालते, त्या सर्वांना अर्थसंघानाम आणि पंचमहाभूतांना सुद्धा अर्थसंघानाम असं म्हटलेलं आहे. रसानाम, आता रस म्हणजे या साहित्यामध्ये जे नवरस आहेत त्या नवरसांचा परिपोष पूर्णपणाने या ग्रंथात आपल्याला दिसतो. सगळ्यात या ग्रंथामध्ये मधुसूदन सरस्वतींनी भक्तीला सुद्धा एक 10वा रस म्हटलाय. आणि ही भक्ती तर या ग्रंथात अगदी श्लोकाश्लोकातून, चौपाई चौपाईतून, दोहा दोह्यातून, छंदातून, सोरठ्यातून अशी जणू काही मधाच्या पोळ्यातून मध ठिपकावा तशी भक्ती याच्यातून ठिबकते आहे. आणि त्याचबरोबर साहित्यातले जे 9 रस आहेत, शृंगार हा आपण बालकांडामध्ये पहिली राम आणि सीता यांची जी विदेहाच्या पुष्पवाटिकेत भेट होते, पहिली दृष्टीभेट, तिथे शृंगार अत्यंत सात्विक शृंगार असा त्याचं वर्णन येतं. अयोध्याकांड हे पूर्णपणानं करुण रसाला वाहिलेलं अरण्यकांड आहे. तर वीररस आपल्याला पाहायचा असेल तर विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणाच्या वेळेला राम लक्ष्मणांनी ज्या सगळ्या राक्षसांचा निःपात केला, विशेषत्वानं सुबाहू आणि मारीचाला दूर भिरकावला आणि अनेक राक्षसांचा बाकीच्या लक्ष्मणांनी निःपात केलेला आहे. त्याचबरोबर शांतरस, शांतरस हा तर भक्तीबरोबर येणारा स्थायी असा हा रस आहे. मग तो कौसल्याने केलेली रामाची स्तुती असो किंवा अहल्याने केलेली स्तुती असो, अशा प्रकारानं हा. आणि हास्यरस तर परशुराम प्रसंगात ते एक सुंदर प्रहसनच आहे, त्यामुळं त्यातही आपल्याला भरपूर मिळेल. अद्भुत रस हा आपल्याला खरदूषणादी आणि रावणाबरोबर केलेल्या युद्धात, कारण ते मायावी पद्धतीने अनेक प्रकार त्या युद्धामध्ये ते निर्माण करतात. आणि त्याचबरोबर भयानक, रौद्र, बीभत्स हेही आपल्याला त्या युद्धात रस दिसतात. त्याचबरोबर शंकरांच्या विवाहात वऱ्हाडी जे आलेले आहेत ते सगळे भूत प्रेत आलेले आहेत. तर कुणाला मुख आहे तर कुणाला अनेक मुखच, कुणाला मुखच नाही तर कुणाला अनेक मुख आहेत, वगैरे वगैरे असं वर्णन आपण तिथं पाहणार आहोत. आणि अशा प्रकारानं हे 9 रस आहेत. त्याचबरोबर षड्रसांना अन्नातले जे 6 रस आहेत ते मधुर आहे, कटू आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, तिखट आहे. हे सगळे आपण भगवान शंकरांच्या विवाहाच्या मेजवानीच्या वेळेला आणि रामविवाहाच्या वेळेला याच्यामध्ये अनुस्यूत आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा म्हणजे रसो वै 6, की जो ब्रह्मरस आहे तो रामांचं
त्रिविध रूप वर्णन करताना ज्या ज्या वेळेला ते सगुण लीला वर्णन करतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते सजग करतात की राम हे आत्ता जरी मानव रूपात लीला करत असले तरीसुद्धा त्यांचं मूळ रूप हे निर्गुण निराकार आहे. आणि मग त्या चर्चेतून किंवा आता शिवगीता जी आपण पाहणार आहोत या बालकांडामध्ये, अरण्यकांडामध्ये श्रीरामगीता आहे, उत्तरकांडामध्ये पुरजनगीता आहे किंवा उत्तरकांडामध्ये ज्ञान आणि भक्तिचिंतामणी, ज्ञानदीप या सगळ्यातून आपल्याला तो ब्रह्मरस पाझरलेला अगदी प्रगट आणि स्पष्ट दिसतो. आणि अशा प्रकारानं वरवर पाहता वाणी आणि विनायक यांना वंदन आहे. कारण वाणी, या वाणीतून तुळशीदास हा ग्रंथ आधी त्यांनी लिहिला आणि आयुष्यभर ही रामकथा त्यांनी काशीच्या 80 घाटावरती लोकांना सांगितली. त्यामुळं वाणीचे जे 4 प्रकार आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, ही प्रगट होते वैखरीतून आणि त्यासाठी त्याला वाणीला शरण जावं लागतं. म्हणून त्या अभिनव कामिनी अशा माऊलीने वर्णन केलेल्या त्या वाणीलाही ते वंदन करतात. आणि विनायक ही कुंडलिनीच्या मूलाधाराची देवता आहे आणि तिथून आपला प्रवास सहस्रारापर्यंत हा संपूर्ण ग्रंथाचं वाचन, मनन, निदिध्यासन, श्रवण, त्याच्यावर पुन्हा पुन्हा पारायण या सगळ्याच्या निमित्तानं आपला तो कुंडलिनीचा प्रवास सहस्रारापर्यंत जायचा आहे. म्हणून त्या मूलाधाराच्या मुळामध्ये असलेल्या त्या गणेशाला वंदन केले. आणि गूढार्थाने त्यांचे स्वामी सांगतात की सद्गुरू प्रज्ञानानंद सरस्वती की गूढार्थानं हे वंदे वाणी विनायकौ म्हणजे वाणी म्हणजे सीता आणि विनायक म्हणजे विशेष नायक हा या ग्रंथाचा, महाकाव्याचा किंवा नाट्य महाकाव्याचा म्हणजे रामप्रभू आहेत. तेव्हा या दोघांना वंदन केलेलं आहे. आणि हे दोघं कसे आहेत, म्हणजे जसे गणेश आणि शारदा आहेत तसेच, परंतु राम आणि सीता यांच्यामध्ये सगुण साकारामध्ये पतीपत्नीचं नातं आहे. तसं गणेश आणि शारदा यांच्यामध्ये पतीपत्नीचं नातं नाही आहे. कारण गणेशाच्या पत्नी या ऋद्धिसिद्धी आहेत आणि वाणी किंवा शारदा ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे. म्हणून गूढार्थानं जो राम आणि सीता हाच आपल्याला इथे अर्थ प्रामुख्यानं घ्यावा लागेल. आणि हे कसे आहेत तर मंगलानामच कर्तारौ, हे सगळं मंगल करणारे आहेत. कारण रामांचा जन्म झाल्यापासून म्हणजे त्याच्या आधी या जवळजवळ 32व्या दोह्यापर्यंत यामध्ये प्रदीर्घ असं मंगलाचरण आहे. आणि हे मंगलाचरण एवढं प्रदीर्घ का आहे, कारण जितका ग्रंथ मोठा असतो ना तितकं त्याचं मंगलाचरणही त्याच प्रमाणात मोठं करावं लागतं. आणि हे मंगलाचरण 3 प्रकारांनी केलं जातं. एक वस्तुनिर्देश म्हणजे या ग्रंथामध्ये काय विषय सांगितलाय त्या अर्थानं, म्हणून त्या अर्थानं हे वंदे वाणी विनायको म्हणजे राम आणि सीता यांना वंदन केलेलं आहे. म्हणजे हे वस्तुनिर्देशात्मक झालेलं आहे. आणि वंदे याच्यातून नमस्कारात्मक असं दुसऱ्या प्रकारचंही मंगलाचरण झालेलं आहे. आणि पुढे सोरठ्यामध्ये आशीर्वादात्मक म्हणजे त्या त्या देवतांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीने 3 प्रकारांनी मंगलाचरण केलेलं आहे. आणि अखंडानंद म्हणतात की तुळशीदास हे स्मार्त संप्रदायाचे असल्यामुळं त्यांनी त्यांच्या संप्रदायानुसार शिष्ट परंपरेनुसार हे मंगलाचरण या वाणी आणि विनायक यांना केलेला आहे. परंतु हा गूढार्थ जो आहे तो मात्र आमच्या सद्गुरूंनीच फक्त दाखवलेला आहे. आणि अशा प्रकारानं आणि दुसरं असं की प्रत्येक ह्या 7 जे श्लोक आहेत तो प्रत्येक श्लोक त्या त्या कांडाचा प्रतिनिधी असा सुद्धा अर्थ हा आमच्या सद्गुरूंनी गूढार्थामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि दुसरं काय की मंगल
जेव्हा ते मंगल करतात त्यावेळेला अर्थातच आधी अमंगलाचं भंजन किंवा नाश करतात. म्हणून मंगलानाम च कर्तारौ, ते च मध्ये अमंगलानाम हर्तारौ हा अर्थ लपलेला आहे असं सद्गुरू सांगतात. त्यामुळं या विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळेला सगळ्या अमंगल अशा राक्षसांचा त्याने निपात केलेला आहे. आणि मग तिथून मग पुढे मंगलाची सुरुवात झाली. मग ते पुढे विदेहाला गेले, स्वयंवर झालं अशा प्रकारानं. आणि मंगल हा शब्द 100 वेळेला बालकांडात आलेला आहे. आणि हा बालकांडाचा प्रतिनिधी असा हा श्लोक आहे. कारण जोपर्यंत सगुण किंवा निर्गुण ब्रह्माची वस्ती हृदयात होत नाही तोपर्यंत जीवाला सुख आणि शांती मिळत नाही. आणि म्हणून या ग्रंथाच्या योगानं त्याचं अत्यंत आपण एकाग्र होऊन प्रेमादरपूर्वक जर आपण त्याचं परिशीलन केलं, चिंतन केलं, त्याच्यावर विचार केला, त्याचं वाचन मनन केलं तर आपल्याला ह्या आपल्या हृदयस्थ अशा या आत्मारामाचं नक्की नक्की आणि नक्की दर्शन घडेल आणि त्या योगे आपल्याला सुखशांती लाभेल. त्याचबरोबर ही 7 कांड म्हणजे 7 मोक्षपुऱ्या आहेत, मोक्षनगरी आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती या पद्धतीने. तर ही पहिली आहे अयोध्या. हे बालकांडामध्ये कुठेही युद्ध नाही आणि अयोध्या म्हणूनच आजही आपण पाहतो. आता मोगलांनी आणि इंग्रजांनी हा अत्याचार अनन्वित केले वगैरे तो भाग सोडून द्या, परंतु अयोध्या याचा अर्थच असा की ज्या क्षेत्रावर कधीही युद्ध होत नाही अशी ती अत्यंत मंगल पावन पवित्र भूमी अयोध्या, म्हणून ही अयोध्यापुरी आहे. अशा प्रकारानं आपण ह्या पहिल्या मंगलाचरणाचा यथामती यथाशक्ती अर्थ पाहिलेला आहे. आता दुसरा श्लोक. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्. आता आपण तुलसीदासांचं चरित्र पाहताना बघितलंय की लहानपणी पार्वती मातेने साक्षात अन्नपूर्णा एक सामान्य गृहिणी बनून यांचं भरण पोषण पालन पोषण केलेलं आहे. आणि म्हणून नव्हे, परंतु श्रद्धा म्हणजे भवानी आणि विश्वास म्हणजे शंकर. म्हणून आपण भगवद्गीतेत सुद्धा म्हणतो, वाचतो ना की श्रद्धावान लभते ज्ञानः. कोणत्याही गोष्टीवर आपली श्रद्धा असल्याशिवाय त्याची आपल्याला प्राप्ती होत नाही. आणि श्रद्धा म्हणजे त्या देव, भगवंत, सद्ग्रंथ, संत हे आहेतच अशी आस्तिक्य बुद्धी म्हणजे श्रद्धा. आणि अशी आस्तिक्य बुद्धी असली की मग त्याविषयी जो आदर वाटतो, जे प्रेम वाटतं, जे वृद्धिंगत होतं त्याला म्हणतात विश्वास. किंवा काही जण श्रद्धा आणि विश्वास हे समानार्थीच घेतात. अशा पद्धतीने भवानी म्हणजे श्रद्धा आणि ती विश्वासाच्या भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली अशी ही श्रद्धा आणि विश्वास हे आहे. हे जर नसतील तर याभ्याम विना न पश्यन्ति स्वांतस्थम अपि ईश्वरम. सिद्ध लोक म्हणजे जे अगदी पोचलेले आहेत ते सुद्धा जर श्रद्धा नसेल तर त्यांना अंतर्यामी जो असणारा प्रभू आहे, जो परमात्मा आहे, जे परब्रह्म आहे त्याचं दर्शन त्या सिद्धांना सुद्धा होत नाही. त्याच्यामध्ये अभिप्रेत काय आहे की हे श्रद्धा आणि विश्वास हा अगदी बारीक सारीक गोष्टीत सुद्धा आपण पहा. ज्या वेळेला आपण एखाद्या बसमध्ये बसतो, रेल्वेत बसतो,
त्यावेळेला सुद्धा त्या ड्रायव्हरवर आपली पूर्ण श्रद्धा असते की तो आपल्याला निश्चित ध्येयाप्रत पोचवणार, म्हणूनच आपण त्या वाहनात बसतो. असं हे जर लौकिक आहे, तर अध्यात्मविद्या विद्यानाम इतक्या अत्यंत पराकोटीच्या, अत्यंत महत्त्वाच्या अशा विद्येचा जेव्हा आपण विचार करतो, त्याचा जेव्हा अभ्यास करतो, त्यावेळेला हे आपल्यामध्ये ह्या श्रद्धा आणि विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. तर श्रद्धा म्हणजे सत अधिक धा, म्हणजे त्या सत्यावरती, त्या सत असणाऱ्या तत्वावरती आपली धारणा असणे किंवा आपली बुद्धी तिकडं असणे, म्हणजे ही श्रद्धा आहे. आणि अशा प्रकारानं भगवंतावर जर श्रद्धा असेल, सद्ग्रंथ, वेद, वेदांग हे सगळे आहेतच आणि हे आपल्याला अत्यंत सन्मार्गावर नेणारे आहेत, अशी जर श्रद्धा असेल, असा जर विश्वास असेल, तर मग मनुष्य हा धर्माने वागतो, नीतीने वागतो. म्हणजे जे आपल्या धर्मामध्ये खरं बोलावं, खोटं बोलू नये, चोरी करू नये, सदाचरणांनी वागावं, असं सात्विक वागावं, असं जे काही विधिनिषेधमय धर्म आपल्याला जो सांगतो, त्यानुसार जो धर्माने, न्यायाने, नीतीने जास्तीत जास्त प्रकाराने सात्विकतेनं वागायला पाहतो, तो मग त्याला त्यातून त्याचं वैराग्य हळूहळू त्याला निर्माण व्हायला लागतं. भले उत्तर आयुष्यात असेल, परंतु हे सगळ्या लौकिकापासून थोडी हळूहळू हळूहळू या सगळ्या सद्ग्रंथांच्या वर श्रद्धा विश्वासाने त्याचा अभ्यास केल्यामुळं मनुष्याला हळूहळू ही विरक्ती यायला लागते. आणि वैराग्य हा या दुसऱ्या अयोध्याकांडाचा मुख्य विषय आहे. ज्या वेळेला आपण भरतांचं चरित्र पाहतो, त्यावेळेला आता ही दुसरी अयोध्या मथुरा ही मोक्षनगरी आहे. जसं भगवान गोकुळातून मथुरेत आले, तसं या अयोध्याकांडामध्ये रामप्रभू अयोध्येतून वनवासात म्हणजे चित्रकूटातून पुढे दंडकारण्यात, पुढे लंकेपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे. तेव्हा अशा पद्धतीने हा दुसरा श्लोक या दुसऱ्या मोक्षनगरीचा हा विषय आहे. आणि याच्यामध्ये भरतांचं जे रामप्रेम अत्यंत गुप्त होतं, ते जणू काही प्रगट करण्यासाठीच म्हणून राम वनवास झालेला आहे. आणि त्यांचं अत्यंत शुद्ध म्हणजे ऋषी मुनी सुद्धा लाजायचे की यांच्या इतकं प्रत्येक